काही दिवसापासून माझ्या आईचं वागणं खूप बदललं होतं. आधी ती नेहमी घरकामात व्यस्त असायची, पण आता ती बराचसा वेळ आपल्या खोलीत बंद राहून घालवायला लागली होती. कधी कधी ती खोली बाहेर येते, पण यायच्या वेळी दरवाजाला कुलूप लावत असे. मला हे खूप विचित्र वाटत होतं आणि हळूहळू मी याबद्दल चिंतेत पडलो. मला काही कळत नव्हतं की आईला नेमकं काय झालं आहे. जेव्हा ती आम्हापासून दूर राहू लागली होती, एके दिवशी जेव्हा आई खोली बाहेर गेली, मी हळूच तिच्या खोलीत दार उघडलं. जसा मी आत गेलो, माझ्या डोळ्यासमोर दृश्य पाहून मी अवाक झालो. खोलीच्या भिंतीवर सगळीकडे चित्र लावलेली होती. खूप सुंदर रंगी चित्र होती. काही फुलांची, काही निसर्ग दृश्याची आणि काहीतरी अशा भावना व्यक्त करत होत्या ज्या फक्त माझ्या आईच्या मनाच्या आतल्या विचारांशी जोडलेल्या होत्या. मला आठवलं, माझ्या आईला नेहमीच शांतता आणि सौंदर्य खूप प्रिय होतं, पण मला कधीच वाटलं नव्हतं की ती कलेच्या क्षेत्रात एवढा रस घेते. माझ्या मनात प्रश्न आला की हे चित्र तिने कधी तयार केले असतील. तिच्या वेळापत्रकात नेहमी घरकामाचंच असायचं. मग या सगळ्यांच्या रंगाच्या आणि चित्राच्या मागे ती वेळ काढून मिळत होती. मी तिथे थोडा वेळ विचार करत उभा राहिलो आणि मग हळूच आईजवळ गेलो. आई, हे सगळं काय आहे? मी तिच्याजवळ जाऊन विचारलं. आई काही क्षण शांत राहिली. मग हळूच हसत म्हणाली, बाळा, तू पाहिलंस? ही माझी चित्र आहेत. पण आई, तू आम्हाला कधी सांगितलं नाहीस की तू इतकी छान चित्रकार आहेस. ही सगळी चित्रे खूप सुंदर आहेत. तू आम्हाला याबद्दल आधी का नाही सांगितलंस? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. आईच्या डोळ्यात थोडासा ओलावा दिसत होता. तिने आपली कहाणी सुरू केली. लहानपणी मला चित्रकलेचा खूप शौक होता, पण तेव्हा आमच्या घरी चित्रकलेला फारसा स्थान नव्हतं. माझे आई बाबा नेहमी म्हणायचे, घरकाम शिक, तेच कामाला येईल. माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट नेहमीच घर स्वच्छ ठेवणं आणि कुटुंबाची काळजी घेणं होतं. लग्न झालं तर सासरच्या जबाबदाऱ्यामध्ये आणि मुलांच्या देखभाल करण्यात इतका वेळ निघून गेला की कधी माझ्या कलेसाठी वेळच मिळाला नाही. आईच्या बोलण्यात एक प्रकारची खंत होती, पण त्याचबरोबर एक समाधानही होतं. जणू ती हे स्वीकारत होती की आयुष्याने तिला एका नव्या वळणावर आणून उभं केलं आहे. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही मोठे झालात आणि स्वतःच्या आयुष्यात व्यस्त झालात, तेव्हा मला वाटलं की आता मला माझ्या आवडीसाठी वेळ काढता येईल. मला वाटलं की आता थोड्या जबाबदाऱ्यामधून मोकळीक मिळाली आहे, म्हणून मी माझ्या दडपलेल्या छंदाला पुन्हा एकदा जिवंत केलं. मला हे नेहमी विश्वास होता की एक दिवस मी हे सगळं निर्भयपणे करू शकेन. अखेर या वयात मला हा क्षण मिळालाच आणि मला स्वतःला खूप नशिबान समजते. नाहीतर माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया केवळ मनातल्या मनात आपल्या इच्छा मारून जगत राहतात आणि या वयात येईपर्यंत तर सगळे शौक मरून जातात. मला समजलं की आईच्या शांततेमागे आणि खोलीला कुलूप लावण्यामागे एक घन गोष्ट होती, जी तिने तिच्या आयुष्यात प्रवासात कधीच कुणाला सांगितली नव्हती. मला हे कळालं की आईला तिच्या कलेला जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दाबून ठेवावं लागलं होतं आणि त्याच वेळी तिने मला शिकवलं की कर्तव्य कसं पार पाडावं आणि स्वतःसाठी कधी जगावं. आईने मला शिकवलं की वय कधीच शौक पूर्ण करण्यासाठी अडथळा बनत नाही. प्रत्येकाने आपल्या मनातील अभिव्यक्तीसाठी थोडा वेळ द्यावा. तिच्या चित्रांनी मला प्रेरणा दिली. आयुष्यात कधीही काही नवीन सुरू करता येतं आणि कधीही आपल्या स्वप्नांना पूर्ण करता येतं.